गेल्या 10 वर्षांमध्ये जर आपण वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुका बघितल्या किंवा लोकसभेच्या निवडणुका बघितल्या तर आपल्या ही गोष्ट लक्षात येईल की ओवेसींचा एमआयएम पक्ष हा सेक्युलर पक्षांना त्या त्या राज्यामध्ये डॅमेज करत आलेला आहे आणि त्याचा फायदा थेटपणे भाजपला झालेला आहे। आता हाच फायदा 2021च्या निवडणुकीमध्ये भाजपने घेण्याचा प्रयत्न केला आणि ओवेसींनी बंगालची निवडणूक लढवली। पण बंगाली मुस्लिम हे बंगाली बोलतात किंवा त्यांना ओवेसी बोलत असलेलं उर्दू किंवा हिंदी नीटपणे समजत नव्हतं आणि त्यामुळं बंगालमध्ये ओवेसींचा तितकासा प्रभाव पडलेला नाहीये। त्यामुळे गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपने एक नवीन पत्ता ओपन केलाय आणि गेल्या काही दिवसांमध्ये हा पत्ता अधिक ठळकपणे दिसायला लागलाय आणि तो पत्ता म्हणजे हुमायून कबीर यांच्या नावाचा। आता हुमायून कबीर यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी बाबरी मस्जिद बांधत असल्याची घोषणा केली। म्हणजे जी अयोध्येतली बाबरी मस्जिद होती तिची प्रतिकृती आम्ही उभारतोय आणि त्यासाठी त्यांनी अतिशय मोठा पायाभरणीचा कार्यक्रम केला आणि त्यानंतर या मशिदीच्या बांधणीला सुरुवात केली। आता निवडणुका जवळ आल्यानंतर किंवा त्याच एका वर्षाच्या घटमटीत त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मशीद बांधण्यासाठी कॅम्पेन का सुरू केलं याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू झाली।